महाराष्ट्रातील तब्बल 42 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 20,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, पैशाचं वितरण सुरू झाले। 1,40,00,000 शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कडक पात्रता यादी जाहीर केली आहे। 15 विशिष्ट जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरण सुरू करण्यात आले। शेतकऱ्यांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निर्णय घेतलाय की रासायनिक खत आणि बियाण्यांच्या वाढलेल्या किमती 30% वाढल्या असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 3 प्रमुख योजनांचा लाभ एकत्रित देत 20,000 रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। 2026 आणि 27च्या बजेटमध्ये यासाठी खास तरतूद करण्यात आली असून अधिकृत GR देखील समोर आलाय। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णयावरती शिक्कामोर्तब केला असून नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीतून या योजनेसाठी गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत। ही फक्त एक आर्थिक मदत नाही, तर जागतिक बाजारपेठातील युद्धांचा आणि महागाईच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलेली सुरक्षा आहे। नागरिकांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 42 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे। सरकारने तुमच्या जमिनीचा प्रकार आणि गेल्या 5 वर्षातील पिकांची आकडेवारी तपासली असून अखेर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 20,000 रुपयांचं वितरण सुरू केले। गेल्या वर्षामध्ये ज्या भागामध्ये पाऊस अत्यंत कमी पडला तसेच ज्या भागांमध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य दिलं गेलं आहे। तर अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं अशा शेतकऱ्यांना देखील कृषी खात्याकडून पात्र ठरवण्यात आलं आहे। 15 जिल्ह्यांमध्ये याचं वाटप सुरू झाले। सरकारने या जिल्ह्यांची विभागणी प्रमुख गटांमध्ये केली आहे। या जिल्ह्यांमध्ये वितरण होत असताना हे सरसकट होणार नाहीये, तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारच्या सत्रामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना प्राधान्य गट अ मध्ये टाकण्यात आलं आहे त्या शेतकऱ्यांना दुपारच्या सत्रामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये 7 प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे, तर रात्रीच्या सत्रामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। बँकिंग प्रक्रिया ही रात्रीच्या सत्रामध्ये सुरू होईल। शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे जर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि तुमचं खातं जर सरकारी किंवा खासगी बँकेमध्ये असलं तर IT विभागाकडून जो डेटा आला आहे त्यानुसार बँकेच्या सर्व्हरवर पैसे सोडले जाणार आहेत। काही बँकांचे सर्व्हर हे सकाळी ऍक्टिव्ह असतात, तर काही बँकांमध्ये सकाळी पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर काही जिल्ह्यांमध्ये रात्री सर्व्हर ऍक्टिव्ह केले जाणार असून 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। यावेळी DBT ट्रान्सफर होत असताना तुमच्या नावापुढे जो ग्रीन सिग्नल दिला जात आहे त्यामार्फत NPCI मॅपिंग देखील केलं गेलंय। महाराष्ट्रातील 42 लाख शेतकऱ्यांना 20,000 रुपयाचा लाभ पेरणीच्या काळामध्ये मिळत असल्यामुळे शेतकरी खुश झाले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, 80% शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली। बियाण्यांचे आणि खतांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। सरकारने यावेळी केंद्र सरकारची मदत घेतली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी थेट दिल्लीवरून वाटपाचे आदेश देताना नवीन पात्रता यादी देखील जाहीर केली आहे। पेरणीच्या काळात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला, कारण आता बाजारामध्ये खतांच्या आणि बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत। 30% वाढ झाली आहे। तर एका बाजूला महागाई वाढते तर दुसऱ्या बाजूला पावसाचं अनियमित वितरण होत आहे। बळीराजा चिंतेत असतानाच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिल्ली आणि मुंबईच्या IT विभागाला एकत्र आदेश दिले। शेतकरी बांधवांनो, 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पीय विशेष तरतुदीमध्ये 20,000 रुपयाचा महानिधी तयार करण्यात आला। दिल्लीवरून थेट आदेश आले आहेत आणि हा निधी कोणत्याही मध्यस्थाशिवाय DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने बँकांना डेटा पाठवला आहे। महाराष्ट्रातील खासगी आणि सरकारी बँकांमध्ये मंत्रालयातील IT विभागाकडून मॉनिटरिंग सिस्टीम चालू करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आणि त्यांचं विभाजन हे 3 वेगवेगळ्या गटामध्ये करण्यात आलंय। पहिला गट हा हाय रिस्क झोनमध्ये आहे, जिथे शेतकऱ्यांवर कर्जाचं ओझं होतं अशा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे। यामध्ये तालुक्यांना देखील समाविष्ट करण्यात आले। महाराष्ट्रातील 42 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळत असताना जेव्हा ठीक 1 वाजता DBTचं बटन नरेंद्र मोदी साहेबांनी दाबलं तेव्हा 7 प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैशांचा पहिला टप्पा जमा झाला। या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे, तर उरलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये ही वितरण प्रक्रिया सुरू आहे। मंत्रालयातून जेव्हा एकाच वेळी हजारो कोटी रुपयाचा निधी ट्रान्सफर केला गेला तेव्हा बँकेचे सर्व्हर जाम होतात, म्हणून सरकारने रात्रीचं सत्र देखील निवडलंय। रात्रीच्या बँकांना IT विभागातून खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचं काम करण्यास सांगितलं आहे। त्यामुळे तुमच्या खात्यावर संपूर्ण कृषी विभागाच्या निदर्शनाखाली 20,000 रुपयाचा ट्रान्सफर होणार आहे। सरकारच्या तिजोरीमधून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यामध्ये सरकार
सरकार आणखीन एक प्रोत्साहनपर मदत देखील जाहीर करत आहे, त्यामुळे 90% शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणी अनुदानाचा लाभ देखील मिळत आहे. 1,40,00,000 शेतकऱ्यांना सरकारमार्फत आता नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आता सध्याला केंद्र सरकारच्या ज्या योजना चालू आहेत, त्याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या योजना चालू आहेत, त्यांचा लाभ तर तुम्हाला मिळणारच आहे. परंतु 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पातील नियोजनानुसार शेतकऱ्यांना आणखीन एका योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर फार्मर आयडी कार्ड देखील काढून ठेवा, कारण फार्मर आयडी कार्ड क्रमांक तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नवीन योजनेचा फायदा देखील करून देणार आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारने आता आदेश जारी केला असून निधी मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाची प्रक्रिया सुरू केली जात आहे. परंतु सरकार यावेळी सरकारी आणि खासगी बँकांची क्षमता वेगवेगळी असल्यामुळे हाय स्पीड डिजिटल प्रणालीवर काम करणार आहे. शेतकऱ्यांनो, दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला मेसेज आले असतील, पण सरकारी आणि ग्रामीण भागातील जिल्ह्यांमध्ये सर्व्हर लोड असल्यामुळे बँकिंग प्रक्रिया ही थोडी संथ गतीने चालू आहे. त्यामुळे सरकारने आता NPCI मॅपिंगद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही याची नोंद पाहण्यास देखील सुरुवात केली आहे. सरकारने 20,000 रुपये सरसकट एकाच वेळी सर्वांना पाठवले नाहीये, तर यासाठी कृषी विभागाने आणि IT टीमने 15 जिल्ह्यांची नियोजनबद्ध आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांची 3 प्रमुख गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. या प्रकारे सरकारने बँकिंग सिस्टीम लागू केली आहे. पहिला गट हा 4 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. तिथे गेल्या 2 वर्षांमध्ये पाऊस हा 30% पेक्षा कमी झाला होता. तर दुसऱ्या गटामध्ये नगदी पिकाचा पट्टा समाविष्ट आहे, जिथे खरीप हंगामामध्ये बियाणांचा खर्च इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये 15% जास्त आहे. तर तिसऱ्या गटामध्ये सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारे शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर झाली आहे आणि या विभागानुसार आज पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू झाले. शेतकरी बांधवांनो, सरकारने सर्वात आधी अशा जिल्ह्यांची निवड केली आहे जिथे गेल्या 2 वर्षांमध्ये पर्जन्यमानाचा डेटा अत्यंत चिंताजनक होता. तब्बल 30% पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती आणि या हाय रिस्क झोनमध्ये प्रामुख्याने धाराशिव, परभणी, वाशिम, हिंगोली या 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. कृषी विभागाने या जिल्ह्यांचा बॅकलॉग डेटा सर्वात आधी क्लिअर केलाय. जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या थेट सूचनेनंतर पहिल्या सत्राचं वाटप इथे सुरू झाले. बँकिंग सिस्टीमचा विचार केला तर धाराशिव, परभणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी सहाय्यकाच्या पडताळणी यादीनुसार DBT प्रणाली सक्रिय केली आहे. त्यामुळे 4ही जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना दुपारच्या सत्रामध्ये पैशाचा लाभ मिळाल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय जिथे खरीप हंगामामध्ये नगदी पिकांचं नुकसान सर्वाधिक झालंय. इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये येथे बियाणे आणि खतांचा खर्च हा 15% जास्त आहे. या गटामध्ये अहमदनगर, सातारा, बीड आणि सोलापूर या मोठ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर आणि सातारा यासारख्या मोठ्या क्षेत्रफळाच्या जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवरती सरकारने शेतकऱ्यांची लाभार्थी यादी जाहीर केली होती. सोलापूरच्या दुष्काळग्रस्त पट्ट्यातील आणि बीडमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमधून मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. बँकेच्या सर्व्हरनुसार खासगी आणि सरकारी बँकांमध्ये डिजिटल प्रणाली अत्यंत जलद गतीने चालवली गेली होती. त्यामुळे बँक खातं आधार कार्डशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. पेरणीच्या हंगामामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय लाखो कष्टकरी शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला. बियाणांची आणि खतांची वाढती किंमत पाहता शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाले असल्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. तर तिसऱ्या गटामध्ये भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि आदिवासी तसेच पावसाचा पॅटर्न अनिश्चित असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले. यामध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. गोंदिया, नंदुरबार, धुळे, यवतमाळ यामध्ये उर्वरित 3 जिल्ह्यांची निवड ही आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारावर करण्यात आली आहे. नंदुरबार यासारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये तसेच कापूस उत्पादक यवतमाळ पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांच्या पेरणीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. शेतकरी बांधवांनो, ग्रामीण भागातील खासगी आणि सरकारी बँकांच्या सर्व्हरनुसार IT मंत्रालयाने डेटा प्रोसेस करायला सुरुवात केली आहे. गोंदियासारख्या धान्य उत्पादक पट्ट्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यातील कृषी विभागामध्ये रात्री उशिरापर्यंत बँकेच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमावायला उशीर लागू शकतो, पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून यंत्रणेद्वारे वितरण होणार आहे.